ओम नमो भगवते वासुदेवाय। मातेच्या गर्भात 10 महिने 9 महिने हाल अपेष्टा झेलणारा, सहन करणारा, दुःखी कष्टी असलेला हा जीव जेव्हा त्या प्रसूती वाताच्या धक्क्यानं बाहेर येतो त्यावेळेला रक्त मलमूत्र ह्या घाणीत तो पडलेला असतो। तिथले किडे कीटक त्याला चावून त्रास देत असतात आणि जोर जोरात रडत असतो। पतितो भूयसृंगोत्रे विष्ठा भूरिव चेष्टते रोरू येती गते ज्ञाने विपरीतां गतिंगता। आणि अशा रडण्याच्या नादामध्ये आपण अलीकडे भगवंताला काय काय वचनं दिलेत ही सगळी तो विसरतो। पुन्हा त्याच्या रडण्याचं कारण खुद्द आईला सुद्धा अनेक वेळा कळत नाही, बाजूच्या माणसांना कळत नाही आणि असंच न समजूनच ते त्याचं पालन पोषण करत राहतात। अशा अवस्थेमध्ये जी काही प्रतिकूलता त्या बालकाला, नवजात अर्भकाला सहन करायला लागते, त्याचा विरोध करण्याची किंवा त्याचा निषेध करण्याची सुद्धा शक्ती त्या अर्भकाच्या ठिकाणी असत नाही। जेव्हा त्या जीवाला शिशु अवस्थेमध्ये मळलेल्या, घाणेरड्या, अस्वच्छ अशा खाटेवर झोपवलं जातं की ज्याच्यात काही ढेकूण असतील, डास असतील, पिसवा असतील किंवा स्वेदज जीव असतील ते चिकटलेले असतात, ते त्याला चावत असतात, त्याला कुठेतरी कंड सुटते, खाज सुटते। स्वतःला प्रतिकार करता येत नाही की आपण उठावं किंवा कूस बदलावी, कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देता येत नाही, विरोध करता येत नाही। आणि मग त्याच्यातून ते नवजात अर्भक अधिक दुःखी कष्टी होतं। त्वचा अत्यंत नाजूक आणि कोमल असते, त्यामुळे हे जे सगळे डास, पिसवा किंवा ढेकूण वगैरे अन्य जीव चावत असतात, हे सगळं सहन करता करता गर्भावस्थेत त्याला झालेलं सगळं ज्ञान क्षणाक्षणानं आणि कणाकणानं नाहीसं होत राहतं आणि रडण्याशिवाय त्याला दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही। अशा प्रकारे मग बाल्यवय संपतं, कुमारावस्था संपते, पुढे तो पौगंडावस्थेमध्ये येतो आणि त्यात सुद्धा अनेक प्रकारची दुःख त्याला भोगावे लागतात। आपल्या नेहमीच्या व्यवहारात येणारे अनुभव आहेत। मुलाचे लाड किती वर्षापर्यंत? 5 वर्षापर्यंत। पण ते सुद्धा आई वडिलांनी कुठल्या मर्यादेत करावे ह्याला सुद्धा काही बंधन आहे, काही विवेक आहे, काही संकेत आहेत। 5 वर्षापर्यंत मुलगा काही जर मागायला लागला आणि आपण आई वडील त्याला देत असू, त्याला नाही ऐकण्याची जर सवय नसेल तर ते मूल पुढे अधिक त्रासदायक होऊ शकतं। ज्या मुलाला अगदी 12-15 वर्षाचा होईपर्यंत नाही ऐकण्याची सवयच नाही आई वडिलांकडनं, काही मागितलं की आई वडील देत आहेत अशी जेव्हा अवस्था येते आणि अशातून जेव्हा तो पौगंडावस्थेत जातो, पुढे युवावस्थेत जातो, तेव्हा यदा कदाचित आई वडिलांनी किंवा अन्य कोणी त्याला नकार दिला, मागितलेली वस्तू दिली नाही, तर त्याचा राग हा बेफाम होतो, रागाने बेफाम होतो, तो क्रोधाने उद्दीप्त होतो आणि त्याच वेळेला तो शोकाकुल जातो। हवी असलेली वस्तू मिळत नाही म्हटलं की विवेक नष्ट होतो आणि अशी मुलं अनेकदा आत्महत्येला सुद्धा प्रवृत्त होतात। हे आपण आजकालच्या अनेक वृत्तपत्रांमधल्या
किंवा दूरदर्शनवर दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांमधनं पाहतोय, अनुभवतोय आपण ते. देहासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत किंवा ज्या गोष्टी अनावश्यक आहेत पण तरी सुद्धा हव्यासा वाटतात, अशा दोन्हींच्या बाबतीत जेव्हा समोरची व्यक्ती त्या गोष्टी द्यायला, ती वस्तू द्यायला नकार देते, त्यावेळेला आपल्या चित्तामध्ये निर्माण झालेली कामना पुरी करू न शकणाऱ्या त्या व्यक्तीबद्दल त्याच्या मनात आत्यंतिक क्रोध निर्माण होतो आणि ह्या वयातूनच त्या समोरच्या व्यक्तीबद्दल वैरभाव, द्वेष, ईर्ष्या या भावना रुजायला सुरुवात होते, वाढत जायला सुरुवात होते. एकाने मागितलं आणि दुसऱ्यानं हातबलतेतून जर नाही सांगितलं तर एक वेळ विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण दुसरा सुद्धा जेव्हा आपल्या कामनांच्या अधीन राहून त्या गोष्टी द्यायला नकार देतो, दोन कामनांमध्ये जेव्हा असा संघर्ष निर्माण होतो, तेव्हा साहजिकरित्या त्या दोघांमध्ये वैरभावना निर्माण होते आणि ही वैरभावना कधीही कोणालाही सुखी ठेवू शकत नाही. देहाबद्दलचा अभिमान, त्याच्यातून येणारा कर्तृत्व अहंकार आणि त्या कर्तृत्वाला अपेक्षित फळ नाही मिळालं किंवा त्याच्यातून येणारी शोकाकुल अवस्था, येणारी उदासीनता, येणारी हतबलता किंवा येणारा न्यूनगंड, ह्या सगळ्या गोष्टी पुढे माणसाचं जीवन अतिशय दुःखमय करतात. ह्या जीवाला आपला देह पंचमहाभूतांपासून बनलेला आहे, ह्याचं भान नसतं, ह्याचं ज्ञान नसतं आणि देहालाच मी समजणारा हा मुलगा, हा अज्ञानी जीव खोट्या अभिनिवेशामुळं, खोट्या अहंकारामुळं, खोट्या बुद्धीमुळं सतत मी आणि माझं या भावनांमध्ये गुरफटला जातो, अभिमान करायला लागतो आणि अशाच अवस्थेत पुढे हे शरीर वृद्धावस्था इत्यादी अनेक अवस्थातून जात असताना सदैव जीवाला कष्टच देत असतात आणि अज्ञान, अविद्या आणि आपणच केलेल्या कर्माची फळ अशा प्रकारच्या सूत्रानं तो बांधला जातो आणि एका कर्माचा परिणाम किंवा एका कर्माचं फळ मनासारखं मिळत नाही म्हणून दुसरं कर्म करायचं, त्याच्यातून तिसरं कर्म करायचं, अशा प्रकारे तो कर्म आणि फळ या शृंखलेत गुरफटत जातो, अडकला जातो आणि पुन्हा पुन्हा तो या संसार चक्रामध्ये फिरत राहतो, वारंवार फिरत राहतो. पुढे कपिल महामुनी आपल्या आईला काय म्हणाले पुढच्या भागात सांगा. ओम नमो भगवते वासुदेवाय.